मुंबई के बोरीवली पश्चिम हरिलाल भगवती महानगर पालिका रुग्णालय के खाजगीकरण करने को लेकर मनसे का विरोध प्रदर्शन। मनसे के विरोध प्रदर्शन में सैकड़ों की संख्या में मनसे के कार्यकर्ता मौजूद थे। मनसे के कार्यकर्ताओं ने हाथ में बैनर लेकर भिक लादी प्रशासनला भगवती काढले विकायला के नारे लगा रहे थे। मनसे के शिष्टमंडल ने भगवती रुग्णालय के अधिकारियों से मुलाकात की। मनसे के पदाधिकारियों का कहना है कि हमें आश्वासन मिला, लेकिन अगर हमारी मांग पूरी नहीं होगी तो मनसे स्टाइल में जवाब दिया जाएगा। अधिनियम 1888च्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये येतं। प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांकडून गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना या सुविधा देऊ। त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं, रस्ते आले, वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं। तुम्ही जर आमच्याकडनं तो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा हा मुद्दा आहे। आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून। त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही। आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जो काय तुम्ही हे केलं तो गोष्ट रद्द करा आणि याच्या उपर जर जबरदस्तीने कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक। तर 2-4 लोकांना जर आम्ही कानपडात मारली तर मग आम्हाला दोष देऊ नका। प्रोटेक्शन हॉस्पिटल पर्यंत असतं, घरी जाता येता नसतं, हे तर स्टाफने पण लक्षात ठेवायचं। पण एकंदर आपण पाहिलं तुम्ही आज मंचावरून बोललात की इकडे महापौर नाही, इकडे नगरसेवक नाही, तुम्ही त्यासाठी कुठे ना कुठे प्रशासक जो आहे त्यांना एक वेगळा महाजन यासाठी तुम्ही उल्लेख केला। हो, आता मला सांगा ना, खरं तर ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी कुठे ठरली पाहिजे? ही पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवायचा अधिकार कोणाला आहे? सभागृहाला आहे। जर सभागृह अस्तित्वात नाही तर तुम्ही पॉलिसी ठरवू कशी शकता? बरं ठरवली तर विधानसभेने त्याची मंजुरी घेतलीत का? या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे कायदेशीररित्या तर हे चूकच आहे, पण मॉरली पण चूक आहे। प्रायव्हेटायझेशन जे झालंय ते ह्याच्या खूप अगोदर झालेलं, जे परमिशन काढले गेले। आज ठाकरे गट सुद्धा जेव्हा कोणाला भेटतंय, ज्या ज्या प्रायव्हेटायझेशन होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, यापेक्षा दुसरे कसं काय बघतात? 2019ला हा प्रस्ताव तयार झाला। आज जे बोलवत फिरतायत, आता आज आमच्या मोर्चाचे दानवे तिथे गेले आयुक्ताकडे ना, आज जाऊ आले का दानवेला? इतके दिवस काही दानवे झोपा काढत होते? हे ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पेंगुइन गँगनी केली। पेंगुइन गँगच याला जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला। आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करायला असं वाटत ते पण त्यांचीच रिव्हर्स आहे। त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रद्द झालं पाहिजे आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आमचं रक्त सांगलं तरी आमची तयारी आहे। आज इतर भारतीय सेनेचे विकास शुक्ला यांनी शुक्ला यांनी मनसेची मान्यता रद्द व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली, आपण त्यावर ट्विट देखील केलं। तर मुळात असं आहे, आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी एकदम बाहेर राहणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न तरी करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू। सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या सिद्धिविनायक नाव हा अंग्रेजीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, तो उपयोग तर मराठीत झाला पाहिजे। मेट्रो चालवायची तर बोल मराठीत पाहिजेच।